नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 29-30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज देखील जबरदस्त स्वरूपात राहील, तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला ते जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा 29-30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर असून सोबत गारपीट पावसाचा अंदाज देखील मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये 29 आणि 30 नोव्हेंबर या तारखेच्या दरम्यान वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी राहील, मात्र जगदलपूर, कांतामल, रायपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा कुरुळ, बेलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, मुरम, तुगाव, उज्जैन, घोटाला, आळंदा, होंडाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नलदुर्ग, होर्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, शेतपल, करकम, बेमले, टेंभुर्णी, कुरवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वांगी, केरन, कोंडेस, करमाळा, परंडा इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। इंदापूर, बारामती, लुसुंबे हलक्या सरींचा अंदाज आहे। भिगवण, केटूर, पिगोंडोड, राशीनलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। लाटे, फलटण, बराड, शिंगणापूर, निंदा, दैवडी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मसवड, तिघाची, आटपाडी, चिंचगे, सांगोळे या भागातही हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वादळी पावसाचा अंदाज राहील। जत, दागलपूर, बिलरजत, कानामडी, जळकाटी, मंगसुळी, अथनी, अडाली, तिलसंग, कुडाची या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि रायबा, खिडकललाही मध्यम स्वरूपात राहील। गोकाक, अलकंगीला हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील। आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। गारगोटी, निपाणी, मुरगुड, चिकोडी, सल्लागा, कागल, इस्पोर्ली या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। इतर भागात ढगाळ स्थिती राहील। सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। उमराज, अरळ, अरवाडे, सातारा, कोरेगाव तसेच निंदा, देवडी हलक्या सरींचा अंदाज राहील। मराठ, शिंगणापूर, लाटे, पलटण, बारामती, लुसुंबे, जेजुरी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुणे, शहापूर, लवासा, जिटे, सुसगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। जसे दक्षिण भागामध्ये मिरजगाव, जळगाव, जामखेड,
काडाष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बगूर पाथर्डी जांभळीलाई मध्यम स्वरूपात राहील। अहमदनगर धनगरवाडी आले आणि टाकेडोकेश्वर बनास निवासा बक्तापूर तसेच श्रामपूर तालुकावन शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मुंबई ठाणे कल्याण पालघर ढगाळ स्थित राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक पांडुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर माळसाखरे देवगाव लासलगाव पाटोदा हलका पाऊस या बहुतांश ठिकाणी राहील। पाटोदा कुसुमाडी बमदापूर तालवट नांदगाव तसेच सौदानी मालेगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे। सटाणा औटी नामपूर निमशेवडी तसेच अंजाले कुसुंबे साक्री बॅड हलक्या पावसाचा अंदाज आहे। देवी दुसाने टिटाणे पाणेगाव आणि अंमली कोकसानी नवापूर नंदुरबार शहादा खरपाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरूड बाबरे या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर परोळा जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर हलक्या पावसाचा अंदाज राहील। जामनेर आणि बडगाव पाचरा बोर्डलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडगाव पाचरा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर तालवड मामदापूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस वादळी वाऱ्याचा राहील। एलकुपात देवगाव वैजापूर गंगापूर लिंबे जळगावलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूर पाचूर धाकेपाल देगावणी पैठण जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। अमरापूर हंसापूर भालम टाकलेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशोगोशोटा तानवाडी वारीगवारी ईश्वरनगर तसेच गोलापांगरी जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव राजा दाबडी हंसाबाद सम्राटनगर चिल्लोड भोकरदन अनवाजंडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे वादळी पावसाचा जोर वाढला असून बीड करकम वालगाव जांभळी गेवराई उमापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। यलम चौसाला पाटोदा पातूरकडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोल सोनपेठ दारुकेजलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब मासा तारकेटबूम पातूरकडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वैरभंग पाणेगाव बारशिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला तांदवाडी नंदुरग होटी मोष्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लांनी औराशाजानी हलसी भालकी बीदर मध्यम पावसाचा अंदाज राहील। खिंतोट औसा कोनवाडा तसेच घाटेगाव लातूर रेणापूर बोकडा इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। श्रवंतपाल लातूर रोड वडून मुजुक जोळकोट उदगीर मुरगी हणीगाव जकाल अरोंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे कवठा मुकेट लोहा वजुक गंगाखेड पालमलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सेलू परतूर मठ्ठा आष्टी सिवली मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड वाघाला मुखेड पूर्णा जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि दक्षिण पूर्व भागात तमसा आडगाव हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनुरीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। इनापूर मागाव मावला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव महसूल परतूर मंगळूरपीठ कर्जनाखेडा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकर डोंगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा तडाखा देखील या भागात बघायला मिळू शकतो। घाटबोरी कुतनापूर चिखली खिलवट गिरडा बुलढाणा पिंपरीगावली मोठाला इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारपीटची शक्यते खामगाव शेवगाव नांदुरनाथ दिघी डलबुद्रुक दासराकेट मासराकेट पिंपरीगावली मोठाला या भागात बघायला मिळू शकते। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड जळगाव जामत पलसी मासराकेट अंदरुणा पातुळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला बुरगाव मंजू अळंदा गुरगाव बाळापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। असेगाव अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा हरिसालदारणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। चांदूर बाजार ब्राह्मणतडी मोर्शी आष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुण नाके पांडुणा मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील। चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर पलीगाव बाबुलगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके दारवा जामोडा कलाम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रिजवाई आणि द्याणी साखरी चोंडी पुसद खंडाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा घाटंजी करंजी
तसेच आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामणी, तुळजापूर, पुरी, कोकाटे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अरबी, वडोणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे दुतीवाडा, कोडाली, काटोल, करजना, जळखेडा, वरुड, नरखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर, उमरी, सावर्णेर, बडीगाव, विचवा मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगणा, नागपूर, पाचगाव, वाघोली तसेच रामटेक, असोली, कंधारी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील। उमरेड, खेरगाव, गोतंगाव, विवापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। पावनी, अडयल, लखनी, साकोली हलक्या सरींचा अंदाज। भंडारा जिल्ह्याच्या या भागात राहील। भंडारा, वर्दी, असोली, कंधारी, मंगळोळी, अकोला, घोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागात तुमसर, तिळा, सांगझरी, गोंदिया मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। निपाणी, डोंगरी, काटंगी, वारासिवनीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। लखनी, साकोली, अडल, गोतंगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे देवरी, चिंचोला, डोंगरघर इकडे हलक्या पावसाचा अंदाज असून गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। देसिंग, दिगुरी, कापसी तसेच लगतचा विसर, मार्कासा या भागातही मध्यम हलका पाऊस तुरळक ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चिमूर, ब्रह्मपुरी तसेच चारगोपिके, वरोरा, भद्रावती, वणीकायर मध्यम पावसाचा अंदाज आहे। इतर भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।